नमस्कार मंडळी, आज आमच्या गावची यात्रा आहे. तर या तुम्ही आज सर्व यात्रेला. मंडळी इकडं रांगोळी काढण्याचं काम चालू आहे. स्नेहल तान पाटील, नवीन वाडकर नेहमी रांगोळी काढत असतो. देवाच्या कार्यासाठी थोडा हातभार म्हणून ही मंडळी दरवर्षी रांगोळी काढण्यासाठी येतात आणि छान सुंदर अशी रांगोळी काढतात. सर्वांना यांनी काढलेली रांगोळी आवडते. भाविक मंडळी देवासाठी पुष्पमाला घेऊन येत आहेत. तर ती पुष्पमाला ते सर्व ही मंडळी वाजत गाजत घेऊन येत आहेत. नवी मुंबईला असणारे धोडकर ग्रामस्थ वाशी मंडळ यांनी ही पुष्पमाला आणली आहे आणि ती आता ते मारुती रायाला अर्पण करीत आहेत. तर यावेळचा मान हा श्री नरेश मांडलेकर व सौ कुसुम नरेश मांडलेकर यांना मिळाला आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेंद्रजी मांडलेकर यांचं यात्रेकरता आलेल्या सर्व भाविकांचं मी धोडकर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं स्वागत करत आहे. रांगोळी काढणारी मंडळी खूप मेहनतीने रांगोळी काढत आहेत. खूप वेळ झाला तरी ते न थकता रांगोळी काढण्याचं काम त्यांनी चालू ठेवलं आहे. नारायण पांडुरंग मांडलेकर या बांधवाकडून देवाच्या कार्यासाठी 101 रुपयाची भरघोस देणगी दिली. धोंडखार ग्रामस्थ पतफेडी खार आनंद जानू ठाकूर महिला व पुरुष मंडळ यांच्या सौजन्याने ही रांगोळी काढण्यात आली आहे. श्री गोविंद पांडुरंग पवार राणा शिलोशी या बांधवाकडून देव कार्यासाठी 200 रुपयाची भरघोस देणगी आहे. तरी ग्रामस्थ मंडळ धोंडखारचे सदस्य होऊन आहोत. मास्टर रास्ता अलकावरून ताकदीने राणा नेहरू मुंबई या बालकाचा उद्योग कार्यासाठी 100 रुपयाची भरघोस देणगी आहे. हे ग्रामस्थ मंडळ धोंडखारचे सदस्य होऊन आहोत. तर जी भाविक मंडळी यात्रेसाठी येतात ती देवाच्या कार्यासाठी पैशाच्या स्वरूपात देणगी देतात. तर त्यांनी दिलेली देणगी आणि त्या देणगी देणाऱ्याचं नाव असं अनाउन्सिंग केलं जातं, नाव पुकारलं जातं. मारुती रायाच्या श्रीचरणाजवळ नाही कोणाला जाऊ दे, कारण खूप गर्दी होते तशी. दूर येत आहे.
नरेंद्र रामदास माळी कुणासाठी मंदिरात ताबडतोब यायचं आहे. कुमार श्रीकांत दुर्कर या बालकाकडून देवाच्या कार्यासाठी 101 रुपयाची भरघोस देणगी आल्याबद्दल ग्रामस्थ कुमारी अभ्यान नितेश पाटील या बालिकेकडून देव कार्यासाठी कैलासवासी रघुनाथ लम्मा दुर्कर यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी भूमाबाई रघुनाथ दुर्कर जोशी, श्री हिराजी हरिभाऊ जोशी, राहणार डोंकार याचकडून या कार्यक्रमाकरिता 101 रुपयाची भरघोस देणगी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. देवाच्या कार्यासाठी थोडा हातभार त्या ठिकाणी मंडळी स्वखुशीने सर्व करीत असतात. भाविक मंडळी आता मंदिरात येऊ लागली आहे. त्याला कोणाला देणगी द्यायची असेल त्याने पोलीस मंदिरात येऊन आपलं नाव जाहीर करावं. देवाला दिलेली देणगी कधीच व्यक्त जात नाही, लक्षात ठेवा. जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज भक्तार येथे मार्केटचा सरकार मेळघाटचा 101 रुपयाची भरघोस देणगी मार्केटचा सरकार मेळघाटचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांची नात अनिशा बबन गावडे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाची देणगी आलेली आहे. ही आमची चिऊ आहे. धन्यवाद. आणि कैलासवासी मधुकर गावडे यांच्या स्मरणार्थ आदित्य बबन गावडे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयाची भरघोस देणगी देण्यात खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. तर मंडळी नमस्कार. आता यात्रेला जो प्रोग्राम होता तो प्रोग्राम जो मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला होता तो चालू झाला आहे आणि इकडची मंदिरातली वर्दळ होती ती कमी झाली आहे. तर मी आता तो कार्यक्रम पाहण्यासाठी जात आहे. तर चला आपण आता सोबतच जाऊ, तो कार्यक्रम पाहू काय आहे ते. आणि दिवसभराचा जे प्रोग्राम होता ते व्यवस्थित झाला. आणि म्हणजे 7 वाजल्यापासून जे भाविक होते ते भाविक मंडळी यायला सुरुवात झाली होती आणि आता ते कमी झालं आहे. तर आता जो मनोरंजनाचा प्रोग्राम आहे तो बघायला सर्व मंडळी गेले आहे. जो देणगी देण्याचा वगैरे प्रोग्राम आहे तो कमी झालेला आहे. मीही थोडा वेळासाठी पुस्तक. आणि आमचा इकडं चिकडू आला आहे. निर्विक दादा कुठे चाला? निर्विक दादाला काय ऐकायला येणार नाही. कॅमेराकडे लक्ष देत नाही. नमस्कार. इकडे एक मिठाईचं दुकान आहे. हाय 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 हे मिठाईचं दुकान आहे इकडे. आणि इकडे अरे बाबू, तर ही यात्रेतली मिठाई आहे. लेडीज खरेदी करत आहेत. तर ही दुकान आहेत एवढी. एवढे अरे माझा मित्र
जरा तुम्ही मतदानाच्या वेळी बघितला होतात तर थोडं उभा राहा इकडे. तर माझ्या मित्राचं नाव सचिन आहे आणि सचिन आपल्याला सांगत आहे की आपण लहान असतानाची यात्रा आणि आता काय फरक आहे. आपण लहान होतो तेव्हा यात्रा पूर्ण त्या साईडतून भरायची, तिकडून भरायची, ती पूर्ण मंदिरापर्यंत असायची, मंदिरातून भरायची, ती बाहेर भरायची. यात्रा भरायची म्हणजे दुकानं असायची, दुकानांच्या लाईनी असायच्या दुकानाची लाईनी आणि त्या दोन्ही साईडने असायच्या ना. दोन्ही साईडला असायची, मिठाईची असायची, इतर सर्वच असायची. तर आता त्याच्यामध्ये पुष्कळ फरक आला. फरक आला म्हणजे दुकानं कमी झाली असं म्हणायचं का. दुकानं कमी झाली आहेत मंडळी आणि गर्दी खूप कमी झाली आहे. गर्दी ही कमी झाली, आवड ही थोडीफार कमी झाली. तर गर्दी कमी झाल्यामुळे बरं आहे ना, मुलांना जास्त पैसे नको द्यायला. गेली कुठं काय हो काय माहिती गेली. तर मंडळी माझा मित्र सांगत आहे की आता यात्रा दुकानं पण कमी झाली आणि गर्दी कमी झाली आहे. तर मंडळी आमचे सोयरे भेटले आहेत, ते भाऊच आहेत पण ते पहिल्यापासून आमचं नातं पहिल्यापासून आहे आणि आता आमची सोयरीक पण झालेली आहे. तर हे आमचे अशोक आता भाऊ नाही म्हणत, आमचे हे सोयरे आहेत. फोन केलं फोन नाही केलं ते तर तुम्हाला आमच्या यात्रेत आलं तर कसं वाटलं म्हणजे. कारण कसं आता जे आहेत ना यात्रा एवढ्या आता जास्त भरत नाही, पूर्वी जशा यात्रा भरायच्या तशा यात्रा भरत नाही. तर आता फक्त काय आपलं जे एक जाणं येणं असावं म्हणून आपण जात असतो. तर आमच्या त्या सोयऱ्यांचे धन्यवाद की ते आले, पण ते आमच्या घरी नाही आले, मी त्यांना आग्रह करू. तर मंडळी माझे वर्गमित्र भेटले आहेत आणि यात्रेत बघा ते खात आहेत, फालुदा खात आहेत. तर हा जगदीश पाटील आमच्यासोबतच होता, पहिली दुसरीला होता की नाही माहिती नाही, पहिलीला नक्की होता. आणि नरेंद्र मोरे साहेब यांना तर तुम्ही सर्व ओळखत आहात, फालुदा खातात. आणि आमचा भाऊ जयेंद्र आणि जावई पण इकडे आले आहेत यात्रेसाठी. तर कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन. खूप छान. आमचं धोंडकर गाव आवडतं का पहिल्यापासून. हां चला धन्यवाद. मंडळी इकडं माझा मित्र आहे कमल जोशी. तर तो बघत नाही इकडं, कारण त्याला काय खायचं आहे, फालुदा खायचा आहे. आमचा अभिदादा कॅप्टन आयांश 11चा. तर फालुद्यासाठी बघा किती गर्दी झाली आहे. हे भरका देवी मिक्स आईस्क्रीम. खरं आता जीवेतला देते का नाही फालुदा. तर इकडं लहान मुलांना उड्या मारण्यासाठी आता पोरं सर्व गेली तिकडून. तर लहान मुले इकडे ट्रॅम्पोलिंगवर जम्पिंग झपांग करत आहेत, उड्या मारित आहेत. तर मंडळी रसिक प्रेक्षकांसाठी ठेवलेला मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मी थोडा उशिरा तिकडे पोहोचलो आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मंडळी या मुलींनी खूप 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 छान नृत्य केलं. सर्व रसिकांनी त्यांना तशी दादही दिली, सर्वांनी टाळ्या वाजवल्या. छोट्या मुली होत्या परंतु त्यांनी नृत्य खूप छान केलं. आणि या सुंदर अशा बहारदार नृत्यासाठी नारायण नेरकर यांच्याकडून 100चं बक्षीस साठी आलेले आहे. धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद देते.
टाळ्यांची दादही मिळते आणि आता मग कलाकारांचं बक्षीस देऊन आपण कौतुक करताय त्याबद्दल सर्व कलाकारांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आपणास या ठिकाणी देतोय. आणि मित्रांनो यानंतर अजून एक अशा महाराष्ट्राच्या लाडक्या नामवंत गायकाला मी या रंगमंचात आमंत्रित करतोय. मध्ये पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी अभंग लिहिलं ते सुप्रसिद्ध गीतकार म्हणून ज्यांना कालच पुरस्कार मिळालं ते म्हणजे आपला महाराष्ट्राचा लाडका गायक रोहित पाटील यांचं जरा जोरदार शाळेत आपण अभिनंदन करूया. तर मंडळी रोहित पाटील यांनी खूप छान गायन केलं. सर्व रसिक एकदम तल्लीन होऊन महाराजांचं गाणं ऐकत होते. फक्त आणि फक्त या धोंडखार गावासाठी हे गाणं आपण तयार केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धोंडखार गावासाठी. क्या बात. गाणं आवडलं तर नक्की टाळ्यांची दात असेल आणि नक्का जर अजून गाणं चांगलं आवडलं तुम्हाला नक्की आवडलं तर नक्की त्याच्यावर डान्स पण झाला पाहिजे. धन्यवाद. धोंडखार गावच्या पोरा पोरींचा सनियो पालखीचा धोंडखार गावच्या पोरा पोरींचा सनियो पालखीचा पालखी धोंडखार गावची हाय नाद कुणी धोंडखारचा करायचा ना. हॅलो 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 मला थोडासा मंडळी गायक अजित गायकवाड यांनी खूप सुंदर गायन केलं आणि त्यांनाही रसिक प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे दाद दिली. त्यांचाही सूर खूप छान लागला होता. मंडळी मनोरंजनाचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झाला. रसिक प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे दाद दिली आणि जी मंडळी आली होती गायनासाठी नृत्यासाठी वाद्यासाठी तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं सर्वांना आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. महिला मंडळही इकडे नृत्य करण्यासाठी तयार झाले आहेत. त्यांच्या पारंपरिक गाण्यांवर नृत्य करतात. तर मंडळी या ठिकाणी हा भाग समाप्त करतो. आता पुढील भागात आपण पाहूया तरुणांनी महिला मंडळांनी थोरांनी लहानांनी कशा प्रकारे मारुतीरायाचा पालखी उत्सव साजरा केला. धन्यवाद.